हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालोय पुण्याहून महाबळेश्वरला. आज माझ्या मोठ्या मुलीचा तनिष्काचा बर्थडेसुद्धा आहे. सो पुण्याहून महाबळेश्वरला जाण्याचा जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा व्लॉग तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आता वाजलेत सकाळचे 7 आणि आता एक तासभर वगैरे ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही पोचलोय वाईच्या गणपतीला. सो दिवसाची सुरुवात आमची छान गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली. तिथेच शिवजींचे पण मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतले आणि अजून खूप टाईम तिथे न थांबता आम्ही दर्शन घेऊन लगेच निघालो. वाई संपल्यानंतर लगेच एक घाट सुरू होतो. हे रस्ते खूप सुंदर आहेत आणि आजूबाजूचं दृश्य पण खूप सुंदर दिसतं इथून. घाट सुरू असतानाच ऑन द वे आम्हाला एक रेस्टॉरंट दिसलं जिथे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. तिथून खूप सुंदर असं हे दृश्य दिसतंय. ब्रेकफास्ट नंतर आम्ही पुन्हा निघालो पुढे जायला. आता जसे हे स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स दिसायला सुरुवात झाली, तुम्ही समजून घ्या आपण पोचलोय पाचगणीला. खूप सारे खूप छान फ्रेश स्ट्रॉबेरीज आपल्याला दिसत आहे इथे. यू कॅन सी. दोन्ही साईडनी मोठाली सुंदर अशी झाडी, खूप सुंदर असे हे रस्ते आहेत. पाचगणीपासून थोड्याच अंतरावर महाबळेश्वर आहे. सो महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर डिरेक्टली हॉटेलला चेक इन न करता आम्ही आधी पॉईंट्स कव्हर करायचं ठरवलं. सो आम्ही आता जातोय महाबळेश्वरचे जे पॉईंट्स आहेत, जसं आर्थर सीट पॉईंट, एलिफंट्स पॉईंट, इको पॉईंट, हंटिंग पॉईंट, सावित्री पॉईंट, बरेचसे आहेत हे. सो आम्ही आधी तिकडे जातो. महाबळेश्वरहून या पॉईंट्सला जेव्हा आपण जातो, दोन्ही साईडने अगदी घनदाट जंगल आहे. इकडे अजिबात मोबाईलला रेंज नसते. सो इकडे पोहोचण्याच्या आधीच आपण जर घरूनच मॅप चेक केलेला असेल तर हे आपल्यासाठी थोडं बेनिफिशियल असेल. हे बघा, इथे आता आम्ही पोहोचलोय सावित्री पॉइंटला. हे पॉइंट्स खूप उंचावर आहेत आणि आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्याच्यामुळे खूप सारी माकडं इथे बघायला मिळतात. सो ते काही त्रास वगैरे देत नाहीत, बट स्टील बी केअरफुल. इथून दिसणारा व्ह्यू खूप सुंदर आहे, खालचा व्ह्यू. सावित्री पॉईंट संपल्यानंतर आम्ही आता पुढचे पॉईंट्स बघायला आलेलो इकडे. आजूबाजूला बरेच फूड स्टॉल्स वगैरे आहेत इथे. हंटिंग पॉइंट. हळू परी. आम्हाला इकडे पोहोचेपर्यंत बरीच दुपार झालेली होती. सो थोडं ऊन होतं, बट घनदाट जंगलामुळे ऊन असं फारसं जाणवत नव्हतं आणि गार वारा पण होता दुपारची वेळ असली तरी. तसं आम्ही आम्ही आलोय तो हा फेब मंथ आहे. सो स्टील गारवा असतोय. कुठे गेली का? तनिष्का आणि रिधिमा स्क्विरलला ऑब्झर्व करतात. खूप छान असं काहीतरी खाते. तू कर ना आवाज. इथून हा जो व्हिडिओ घेतो इको पॉइंट, म्हणजे हा इको पॉइंट आहे. करा आवाज कर. इकडून आपण
काही बोललं तर ते आपल्याला परत आवाज ऐकायला येतो. ते खूप लाऊडली बोलायला पाहिजे असतं असं त्यांचं आहे. मी ट्राईड बट मला सावित्री पॉइंट दिसतो, कॅसल त्यानंतर तिथेच पुढे आल्यानंतर आपल्याला तो एलिफंट पॉइंट लागतो. ॲक्च्युली हे पॉईंट सगळे जवळजवळच आहेत, याच्यासाठी ट्रॅव्हल नाही करावं लागत वेगवेगळ्या ठिकाणी, वॉकिंग डिस्टन्सवर. इथून जो असा एलिफंटच्या माउथचा शेप असलेला रॉक दिसतोय तो एलिफंट्स पॉइंट आहे. त्यानंतर आम्ही इथून आता रिटर्न होऊन मंदिरांच्या इकडे जातो. मंदिर या पॉईंट्सपासून काही अंतरावर आहेत, ते आपण गुगल मॅप करून बघू शकता. आणि सगळी मंदिरं एकमेकांच्या जवळ गुड थिंग. एकदा गाडी पार्क केली की तुम्ही सगळे मंदिरं कव्हर करू शकता. सगळ्यात आधी आम्ही इथे आलेलो आहे श्री महाबळेश्वर मंदिरला. इथे आम्ही शिवजींचं दर्शन घेतलं आणि जे जवळपासचे मंदिरं आहेत तिथेही जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो रिसॉर्टला जाण्यासाठी. सो आम्ही इथलं आधीच बुकिंग केलेलं होतं. शार्दूल हेरिटेज रिसॉर्ट म्हणून आहे हे. खूप मोठी प्रॉपर्टी नाही आहे, बट रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे. इथे समोर रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या बाजूलाच स्विमिंग पूल सुद्धा आहे. लहान मुलांसाठी कमी हाईट असलेला बेबी पूल पण आहे. सो इथे आल्यावर फ्रेश होऊन आम्ही इथल्या रेस्टॉरंटलाच लंच केलं आणि मग मुली स्विमिंगसाठी आलो. स्विमिंग नंतर थोडा वेळ रेस्ट केली आम्ही रिसॉर्टलाच. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 5 वाजता वगैरे आम्ही पुन्हा जे रिसॉर्टच्या जवळचे पॉईंट्स होते, जसे हॉर्स रायडिंग पॉईंट आणि ते वेण्णा लेक वगैरे, वेण्णा लेकच्या समोर अम्युजमेंट पार्क आहे, तिकडे आम्ही निघालो. सो सगळ्यात आधी आम्ही इथून जातो हॉर्स रायडिंग पॉईंटला. तनिष्का आता सिंगल हॉर्सवर बसली आहे, रिधिमा पण सिंगल हॉर्सवर बसली. ते हॉर्स थोडे लहान साईजचे होते. ॲक्च्युली त्या दोघं बसण्याच्या आधी त्या आमच्यासोबत बसल्या, म्हणजे माझ्यासोबत रिधिमा आणि तिच्या डॅडीसोबत तनिष्का. असं पहिले त्यांना ते थोडे मोठे हॉर्स होते म्हणून भीती वाटत होती, पण एकदा एक राऊंड मारून आल्यानंतर त्यांना पण कॉन्फिडन्स आला की आपण एकटं बसू शकतो हॉर्सवर आणि हॉर्स काही आपल्याला पाडणार नाही आहे, तो हॉर्स काही खूप जोरात पळणार पण नाही आहे. सो नंतर त्या दोघं एकट्या पण बसल्या. रिदू कसं वाटतंय हॉर्सवर? मजा येते. सो महाबळेश्वरच्या हॉर्स रायडिंगचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान आहे आणि यांचे चार्जेस म्हणाल तर पर पर्सन 200 रुपीज ते घेतात. आणि आम्ही वीकेंडला गेलेलो, सॅटर्डे आहे आज. सो त्यामुळे त्यांनी काही बार्गेनिंग केली नाही. जर तुम्ही वीकडेजमध्ये जात असाल तर ते कदाचित थोडे चार्जेस कमी करू शकतात. वीकेंड असल्यामुळे क्राऊड खूप आहे. हॉर्स रायडिंगच्या पॉईंटपासून जस्ट 2 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर वेण्णा लेक आहे. वेण्णा लेकला खाली फक्त पॅडल बोटिंगच अवेलेबल आहे, जे तुम्हाला स्वतःच करावं लागतं. आम्हाला ते काही करायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही इकडूनच वर त्या कट्ट्यावर बसून एक फोटो घेतला आणि त्याच्याच समोर असलेल्या अम्युजमेंट पार्कला आलो. तिथे असे काही गेम्स आहेत, जसे आपल्या फनफेअर वगैरेमध्ये जे गेम्स असतात, आनंद मेळा म्हणतो आपण त्याला. गेम्स वगैरे खेळून झाल्यानंतर तिथेच आम्ही थोडा वेळ बसलो आणि स्नॅक्स घेतलं आणि रिसॉर्टसाठी परत निघालो, कारण रिसॉर्टला जाऊन पुन्हा केक कटिंग करायचं होतं. आज तनिष्काचा बड्डे पण आहे.
सांगते. हॅपी बर्थडे डिअर तनिष्का, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर तनिष्का, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे तनिष्का. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही डिनर केलं आणि लवकरच झोपलो. सकाळी उठल्यानंतर पुन्हा ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आम्ही रिसॉर्टच्या जस्ट मागे असलेल्या स्ट्रॉबेरी फार्मला आलो. तुम्ही बघू शकतात आम्ही स्वतः इथे ऑलरेडी स्ट्रॉबेरीचं प्लकिंग सुरू होतं आणि आम्ही सुद्धा ते स्ट्रॉबेरी प्लकिंग केलं. सुंदर अगदी लाल बुंद अशा गोड स्ट्रॉबेरीज तिथे दिसत आहे. थोड बघू स्ट्रॉबेरी दाखव मला. नीट दाखव ना. हा तुझं बोटच दिसत आहे. वाव. जा मग. खाऊ शकते तू, तुला खायची तर. रेड वाली बघायची आणि मग प्लग करायची. हा भरू. हळू हळू. खा खा खा. सो इथून आम्ही घरी आणण्यासाठी पण स्ट्रॉबेरीज घेतल्या त्यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर रिसॉर्टबद्दल म्हणायचं तर रिसॉर्ट अतिशय छान आहे. त्यांचं जेवणही खूप टेस्टी आहे. सो इथून निघाल्यानंतर आम्ही आलो पाचगणीला. डिरेक्टली आम्ही पाचगणीच्या वॅक्स म्युझियमला आलो आहे. तिथे सगळ्यात आधी आम्ही तुम्ही बघू शकतात त्याचे चार्जेस. वॅक्स म्युझियमचे चार्जेस आहेत 250 पर पर्सन. आणि तिथेच एक ॲक्वेरियम आहे. ॲक्वेरियमचे पण चार्जेस 250 पर पर्सन आहेत. आणि किड्स बिलो 3 फ्री आहे. किड्स अबव 3 फुल तिकीट आहे. सो आधी आम्ही जातो आहे वॅक्स म्युझियमला. चला चला जाऊयात आतमध्ये आता. ठीक आहे. बस. अरे महात्मा गांधी.
वॅक्स म्युझियम पाहून झाल्यावर आम्ही ॲक्वेरियमला जातोय आता. फसून गेले का? कसं करायचंय? चला चला, शाळेच्या आत घे, जातोय आपण आता. शाळेच्या आतमध्येच आहे. वाव. ओके. शुभंकी नव्हती का ती? पण ते रिअल आहे. निऑन नकारा आहे या फिशचं नाव. ती क्यूट आहेत त्या. सगळ्याच क्यूट वाटतात ते मला. ही एक ब्ल्यू डॉल्फिन आहे. किती स्मॉल आहेत ते. ग्लासला टच नाही. हो, स्मॉल आहे ती एकदम. बेबी असेल आता. हा आहे सिल्वर डॉलर. ती सिल्वर कलरची ना म्हणून. हा, ही टायगर फिश आहे. कोणती आहे? क्वीन लोचेस. बिग आहे ही थोडी. बघ एक तिकडे काय करते. फॉईल, टीन फॉईल बाब होती ती. कोणती? इट लुक्स लाईक नाईफ ऍक्च्युली. ती स्थिर थांबल्यात त्या सगळ्या. नाईफ सारख्या दिसत आहेत. डायरेक्ट नाईफच आहे सारखं. त्यांचे नाव नाईफ फिश आहे. कोणती? एंजल्स आहेत त्या. त्यांचे नाव आहे ग मोनो एंजल्स. हा रे, तू कोणती म्हणते? हा, खरंच खूप क्यूट आहे. वाव, हे किती बिग आहे ही. तोंड उघडते. हा, ती कशी करते बघ ना. हो, खूप बिग आहे ती. तू इकडे आधी. वाव, किती क्यूट आहे. डिस्कस आहे ते. डिस्कस फिश आहे ती. कॅट सारखी. कॅट सारखी. रेड टेल कॅट फिश आहे. कोणती आहे ती? टायगर. किती गर्दी करताय त्या एका ठिकाणी. काय करताय गर्दी? अरे पण काय करताय? आय डोंट नो. ए मम्मा, ही बघ ना किती काय करताय. शिष्ट वेगळीच
मोठी आहे ना? बापरे. कोणती आहे ती? अरे, कोई काप. कोई carp fish. कोणती? Ghost fish, बापरे. माय गॉड, ब्लॅक कलरची आहे ती म्हणून तिला ब्लॅक गोस्ट नाव देऊन दिलं. त्याच्यामुळे ती गोष्ट नाही, tiger fish आहे. किती क्यूट आहे, ऑरेंज ऑरेंज. Parrot fish आहे, parrot fish. कोणती? Parrot fish. हां, पॅरेट फिश आहे ती. Tiger fish. Tiger fish. हां. टायगर सांगत ऑस्कर टायगर ग. हो, ही ऑस्कर टायगरच आहे इकडे. वरती बघ, वरती. इथे पण वर पण फिश आहे. हे बघ इकडे वरती वॉकिंग कॅटफिश. ही वर वॉकिंग कॅटफिश होती वरती, वॉक करते ती. ही चिचलीड फिश. वाव, these are so tiny. हे बघ एखादी किती छोटी आहे. ही येलो वाली. ही हा ना, किती छोटी आहे ती. ग्लासला टच नका करू बेटा. लांबून कधी रे तू ओय बापरे. पॉल अरोना होता. तोंड माय उघडलेलं. गॉड. तोंड उघडलेलं हे निघालं. हो का? हो बघ. उघडलेलं तिने तोंड. हां, ती हो ना पाहिली. ही लॉबस्टर आहे. अच्छा, ही इकडे लॉबस्टर आहे. ही बघ, ही काय? ही ओय बाप. ब्ल्यू कलरची आहे. हे काय मम्मा, हे कोणती फिश आहे? ती पॉल अरोमा होती ती. पॉल अरोमा. ही अल्बिनो अलिगेटर. एलिगेटर सारखी आहे. तिचं माउथ बघ, तिचं थोडंसं एलिगेटरच्या माउथ सारखं आहे म्हणून तिचं नाव अलिगेटर आहे, अल्बिनो. पर्ल अरोवाना. जायंट गौरवी. गौरवी. फ्लावर हॉर्न. मम्मा, फ्लावर हॉर्न. हां, दिस इज फ्लावर हॉर्न. वाव, किती छान आहेत ह्या. छोटी 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 कलर विडो टेट्रा. हे तनिष्का दीदीकडे होते मम्मा असे. असे वाले हो. कोणती फिश आहे? खूप क्यूट आहेत ह्या. हाय फिन लॉज फिश. हो ग बाई, बापरे, हे काय आहे? फिश आहे. नाही माहिती, मी नाही बघितलं. किती बिग बिग आहे हे. नाव आहे हिचं पाकू पिराना. ही बघ ना, किती लॉंग आहे. काय एरापाइमा फिश. Arapaima fish.
क्रॉमिस आहे ती, क्रॉमिस. वाव, किती छोटे छोटे आहेत ना. ही बघ एवढी मोठी. कोणती fish आहे? आणि हे दोघं. दिस अल्बिनो हे दोघं. हेकेली. हे दोघं पण किती cute आहे. कोणते आहे? कोणते? अल्बिनो हेकेली. कोणती आहे ही? कोणती आहे ही मम्मा? कोणती fish आहे ही? दिस वन गोल्डन सेवरम. ही कोणती आहे? तीच ना, तिला तिचंच नाव आहे गोल्डन सेवरम, ती येल्लो कलर. गोल्डन. हा, मला ही एलिगेटर सारखी दिसते. तिचं माउथ थोडं एलिगेटर सारखं. ती त्या टँकमध्ये टाकायची. हे बघ, ही एक्सरे फिश आहे का काही? हा, एक्सरे फिश होती. नाही, एक्सरे नाही दिसत आहे तिचा. तिच्या बाहेर तसं थोडं ब्लॅक कलरचं आहे. इट्स नॉट एक्सरे, इट्स डेनिसन बार्ब. ही कोणती आहे? ही बेबी फ्रेंटोसा चिचेली. बेबी ही वाली बघ ना. हो. किती छोटी आहे. ही कोणती आहे? ते फाईट. कोणती फिश? थायलंड टायगर फिश. टायगर फिश. हा. माझं फेवरेट. वाव, किती tiny, tiny. Tiny fish आहे. त्याचा कलर बघ ना किती छान आहे. हे बघ ना, ही चालतीये. कोणती? स्विम नाही करत. हे बघ, ही कुठं बसली? कुठं बसली बघ ना. हॉल मध्ये बसली. अच्छा, त्याच्यात पण बसली आहे मध्ये जाऊन. ट्रीच्या खाली एक खोल आहे, तिथं बसली. तिथे मध्ये जाऊन बसली आहे ती. मी बघ फक्त हलत नाही आहे आणि तिचे फक्त ते विंग झालं होते. कोणते? सेनिगल बीचची होती ती. बघ एवढे मोठे फिश आहे. ग्लासला टच नाही करायचंय. कोणती आहे? माझी. फ्रेंटेसा चिशू. कोणती आहे ही? फ्रेंटोसा. कोणती आहे ही? फॉक्स फेस. फॉक्सेस. हा, हिचा फेस फॉक्स सारखा आहे बघा ना. दिसते का मागे येल्लो आहे आणि तिचा फेस बघ ना वेगळा आहे थोडा. फॉक्स सारखा आहे. सब फ्रंट ते बघ. कलर. हा, कलर नाही असा ना. अगं ते हे बघ ना, हे फक्त आय आणि पुढचा जो भाग दिसतोय तिचा थोडा फॉक्स सारखा व्ह्यू आहे त्याला. व्हेरी फिश. हो, ती एल फिश. एल फिश. ते काय इथे लिहिलेलं आहे ना, एल फिश. ती कुठे गेली? तिथे लपली ती कुठेतरी. इथे कुठं गेली हो? इथे होती. हा, कोपऱ्यात जाऊन बसली ती. कुठे दिसत नाहीये ती. इथून लपली तिकडे. चला चल. अच्छा, शॉर्ट बॉडी फ्लावर हॉर्न. शॉर्ट बॉडी फ्लावर हॉर्न. म्हणजे बघ, खरंच छोटी तसं. बॉडी फ्लावर हॉर्न. त्यांच्या दिसण्यानुसार त्यांचे नेम्स आहेत ॲक्च्युली. ही कोणती आहे? एलिगेटर गार. बघ, तिचं तोंड एलिगेटर सारखं आहे खरं. खूप छोटी. हे बघ, ही किती टायनी आहे. हा, तीच सांगते. हे बघ तिकडे पण आहे. तिकडे बघ. कुठे? हा, अगं तिथं रेड स्लाइडर टॉर्टॉइस. कुठं आहे नाव? रेड स्लाइडर. सॉरी, टर्टल. टॉर्टाइज नाही. वाव. लांबून ग्लासला टच नका करू. इथे गो कार्टिंगचा पण ऑप्शन आहे. ॲक्वेरियम पाहून झाल्यानंतर आम्ही आता जातोय मॅप्रो गार्डनला. हे आहे मॅप्रो गार्डन.
चॉकलेट बघायला खाकरा फॅक्टरी आहे. अरे वा. ते खाकरा कसा बनतो अगदी बेसिकपासून त्याचं प्रोसेसिंग आपल्याला बाहेरून सुद्धा दिसतंय. आता आम्ही आलोय मॅप्रो गार्डनच्या चॉकलेट सेल काउंटरला. इथे हा फलेरो लूट म्हणून एक गेम आहे. पर पर्सन त्याचे चार्जेस आहेत 200 रुपीज. मुलांना तो खूप आवडतो कारण खूप सारे चॉकलेट्स त्यांना कलेक्ट करायला मिळतात. सो तुम्ही बघू शकता तर तनिष्का जाते. इट्स टू मच फन. खूप सारे चॉकलेट्स कलेक्ट केलेत तनिष्काने. एक पॅकेट पूर्ण आणि अजून काही चॉकलेट्स. हे आणलेले सगळे चॉकलेट्स ते आपल्याला बॅगमध्ये पॅक करून देतात. आता जाते रिधिमा. ओ नाईस. रिधिमाने सुद्धा खूप सारे चॉकलेट्स कलेक्ट केलेले आहेत. तिने सुद्धा एक पॅकेट घेतलंय आणि अजून खूप सारे चॉकलेट्स आहेत. किती सुंदर फ्लावर्स आहेत. रेस्टॉरंटला झाले का बरोबर.